आपण मालेगाव महानगरपालिकेच्या अतिशय महत्त्वाच्या जागेवर इथे आलेलो आहेत. स्टेट बँक कॉर्नर ज्याला म्हणतो आपण, स्टेट बँक एरियामध्ये आलेलो आहे. जाणून घेऊया नागरिकांच्या काय भावना आहेत. मालेगाव महानगरपालिका झाल्यानंतर मालेगाव महानगरपालिकेचे टॅक्सेशन आपले वाढलेले आहेत आणि त्या पद्धतीने नागरिकांच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, जसं रस्ते म्हणा, धूळ म्हणा, इतर काही गोष्टी, साफसफाई म्हणा, स्वच्छता म्हणा, अशा संदर्भातल्या काय पूर्तता आपल्या पूर्ण होत आहेत का? काही तक्रारी आपल्यात काय म्हणाल आपण? नाही, फार गोष्टी या ज्या आहे म्हणजे प्रलंबित आहेत आणि धुळीचं साम्राज्य जास्त वाढत चाललं आहे. त्याच्यामुळे अस्थमासारखे आजार पण होत आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचा बी प्रश्न हा 365 दिवसचे आमची नळपट्टी घेतली जाते आणि आम्हाला फक्त 120 दिवस पाणी दिलं जातं. त्यामुळे आज नागरिकांना पाण्याचा हा प्रश्न फार मोठा समस्या होऊन गेलेली आहे आणि त्याकरता या जो बी उमेदवार आता निवडून येईल यांनी या गोष्टीजवळ लक्ष द्यायला पाहिजे. तर खास करून तर मी सांगतो तुम्हाला, धुळीचं फार आणि लहान मुलांजवळ बी लक्ष द्यायला पाहिजे की लहान मुलांना हा आजार जास्त होतो आहे. म्हणजे कफ झाला, खोकला झाला, अस्थमा झाला, हे जे आजार धुळीमुळे होत आहेत. तर ह्या आजारासाठी जनतेच्या आरोग्यासाठी इतर जे बी काही नेते मंडळी आहेत, या नेते मंडळींनी या रोडाची साफसफाई करणं, जे साफसफाई स्वच्छता ठेवणं ह्या करण्यासाठी खूप गरजेचे आहेत. भावी नगरसेवक या सगळ्या अपेक्षा आपल्या पूर्ण करतील असं वाटतंय आपल्याला का? प्रतिवर्षाप्रमाणे काही लोकांचं म्हणणं आहे की बा निवडणुका आल्या का 5 वर्षाचा वचननामा देतात, आम्ही हे करू ते करू, पण तशा गोष्टी आपल्याला होताना दिसत आहेत का? दिसत नसतील तर तसं सांगा आणि होणार असतील तर तसं सांगा. काय वाटतं आपल्याला? ॲक्च्युली पाहायला गेलं तर 3 वर्षापासून इलेक्शन नव्हतं, पण आता इलेक्शन 3 वर्षानंतर लागलेलं असूनही काही उमेदवार आहेत आता, त्याच्यामुळे व्हायचे चान्सेस वाटत आहेत की आता जे नगरसेवक निवडून येतील ते त्यांनी हे काम लवकरात लवकर करायला हवे. का बरं की जनतेची समस्या ही सॉल्व करणं आज नगरसेवकचं काम आहे आणि नगरसेवकने हे स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे. का बरं की आपलं मालेगावच स्वच्छता झालं तर ॲक्च्युली आरोग्य चांगलं राहील, इतर लहान मुलांचं आरोग्य चांगलं राहील. ते शाळेतले लहान मुलं आपले जे असतात, चिमुकले मुलं जातात, त्यांना धुळीचं ह्याच्यातून धूळ आणि हे सगळं काही भरपूर आहे. गेले 25 वर्ष झाले मालेगाव महानगरपालिका झालेली आहे. 25 वर्षापूर्वीची नगरपालिका आणि महानगरपालिका झाल्यानंतर काही फरक जाणवतो का आपल्याला? नाही, महानगरपालिकेनंतर काही फरक जाणवत नाही. का बरं की फक्त टॅक्स वाढत चालला आहे, पण महानगरपालिका झाल्यानंतर साफसफाईजवळ लक्ष नाही आहे. पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारे साफसफाईजवळ लक्षच नाही आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की मालेगाव महानगरपालिका झाली, टॅक्सेशन वाढले, परंतु कुठलंही साफसफाई नाही. धूळ वगैरे खूप जास्त प्रमाणात आहे आणि लहान मुलांना या धुळीमुळे आणि काही लोकांना दम्यासारखे असे मोठमोठे आजार याच्यात होत आहे. महानगरपालिकाहून जर या गोष्टी होत नसेल तर ते काय कामाचं? भावी नगरसेवकाकडनं या गोष्टी त्यांनी नीट पूर्ण कराव्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. काय नाव आपलं? सुदर्शन निकम. कुठे राहता आपण? नवसात सोयगावमध्ये सटाण नाक्याजवळ. काय म्हणाल आपण? मालेगाव महानगरपालिका झाली, लोकांना टॅक्सेशन वाढले, पण त्याप्रमाणे आपल्याला मूलभूत सुविधा मिळत आहेत का? आणि मिळत असतील तर कोणत्या मिळतात आणि कोणत्या नाही मिळत? आणि काय म्हणाल आपण मालेगाव महानगरपालिकेबद्दल? हे तेवढंच खरं आहे की सुविधांचा अभाव हा दिसतो आहे. प्रामुख्याने मालेगावात सर्वात जास्त पोल्युटेड शहर म्हणून नंबर आला आहे. तर सर्वात महत्त्वाचा भाग बघायला गेलं तर आपण धुळीचं साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात इथे वाढलं आहे. तर त्या विषयावर जरा सर्वांनी लक्ष दिलं तर ते अधिकचं चांगलं असेल. नंतरचा विषय असेल आपण रोड रस्ते 1 वर्षापूर्वी रोड बनवले जातात आणि त्यानंतर 1 वर्षानंतर ते खोदले जातात आणि मधून पाण्याची लाईन टाकली जाते. तर मग हे रोड बनवण्याच्या आधीच का असं नियोजन केलं जात नाही? जर ते नियोजन केलं तर ते अधिक चांगलं असेल. त्याने आपला महानगरपालिकेचा होणारा निधी असेल तो चांगल्या प्रकारे सेव्ह होऊ शकतो. हे असे अनेक मुद्दे आहेत. अच्छा, आपलं काय नाव? पप्पू धनराज साकला. काय म्हणाल आपण बघतो की मालेगाव महानगरपालिका आपली एवढी मोठी झाली. खरं या एरियामध्ये जर महिला आल्या तर महिलांसाठी इथे सुलभ शौचालय किंवा काय असं काही व्यवस्था आहे का? अशी काहीच व्यवस्था नाही आहे. प्रत्येकाला बायांना पण अडचण आहे और माणसाला हे प्रदूषणचं एवढं त्रास आहे प्रत्येक मालेगाव शहरातल्या लोकांना का ज्यावेळेस घराच्या मधून निघता तो काय ना काय तोंडाला एक तो काही स्कार्फ वगैरे बांधावा लागतो और लहान जे मुलांना आहे
काही वेळेस घराच्या बाहेर घेऊन जाता येत नाही, कारण की डोळ्यामध्ये बारीक बारीक ते जे माती वगैरे हे जे प्रदूषण एवढा मोठ्या बाबतीत भयानक आहे का इथे कोणीच लक्ष देत नाही. नगरसेवक जे निवडून आले होते ते पण मागच्या वेळेस एकामेकाच्या अंगावर लोटायचे. तो म्हणायचं का बा माझ्याकडे नाही, तुम्ही इकडे जा, ते म्हणायचे का बा तिकडे जा, म्हणजे असे एकामेकाच्या अंगावर ते लोटायचे. आणि त्याच्यामुळे इथली जे जनता आहे प्रत्येक त्रस्त झाली आणि त्यांच्याशी फार कंटाळून गेले. पण आता जे निवडणूक लागले 2025ची म्हणजे निवडणूक जी लागलेली, तो जे पण निवडून येणार की आमचं म्हणणं आहे असं जे का बा इकडे प्रदूषणकडे आणि स्वच्छताकडे का बा आपल्या मालेगाव शहरात यांनी लक्ष घालावं आणि विकास कामावर जास्त भर द्यावा यांनी. आता भावी नगरसेवकांकडनं आपल्याला ह्या ज्या आपल्या त्रुटी आहेत या कमी होतील किंवा पूर्ण होतील आणि मालेगाव परत चांगलं होईल असं काही वाटतं का? अशी अपेक्षा आहे का आपल्याकडनं? कारण तसे वचननामा ते देतात, पण तसं पूर्णत्वास आणतात का? प्रत्येक वेळेस असं वचननामा ते जाहीर करता आणि तसं काही काम करत नाही. और कामं पण असे करता का बा एकदम म्हणजे जिथे दोन त्यांना पैसे भेटणार आहे असे एक रोड खणता, तो त्याच्यावरच रोड दुसरं बनवता, गटरी तोडता आणि ते रिपेरिंग करता. जे नवीन गटरी बनायला पाहिजे ते काय करता, तिथे वाळू टाकता, सिमेंट वापरतात नाही, जिथे त्यांना दोन पैसे जास्त भेटणार असं बोगस काम ते करता. असं बोगस काम ते करतात. त्या पद्धतीने आपल्याकडे आपण बघितलं की एका प्रभागामध्ये 4-4 नगरसेवक आहे. ही व्यवस्था तशीच पाहिजे का बदलली गेली पाहिजे? काय वाटतं आपल्याला? आपलं काय नाव? माझं नाव अनिल शर्मा. ही व्यवस्था आहे बरोबर, पण परंतु याच्याकडे सगळ्या नगरसेवकांनी म्हणा, प्रशासनाने म्हणा लक्ष केंद्रित केलं पाहिजे की जसं प्रभाग मोठा झाला तर जबाबदारी प्रत्येक नगरसेवकावरती असतेच. पर त्यांनीही त्या प्रमुख गोष्टींकडे, आरोग्याकडे, गटारी साफ होत नाही वेळोवेळी, त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. प्रत्येक नागरिकाच्या ज्या ज्या समस्या असतात, ज्या समस्या घेऊन नागरिक जातात त्याचं लगेच त्याचा न्यायनिवाडा व्हायला पाहिजे. बस नागरिकांच्या मूलभूत याच गरजा असतात. बस बाकी नळ, गटार, पाणी, बस बाकी तर दुसरं काही नाही आहे. या गोष्टी मूलभूत गरजा नागरिकांच्या पूर्ण केल्या पाहिजे. उलट एका प्रभागाला 1 नगरसेवक न देता 4 नगरसेवक देत आहेत. याचाच अर्थ चारींनी तरी कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे अशा यांच्या भावना. असं आपलं म्हणणं आहे की कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे. पण प्रत्यक्षात होतं काय? आपण जेव्हा जातात तेव्हा होतं म्हणजे कसं आहे, जवळजवळ महिनाभर गटर कामगार येत नाही, साफसफाई होत नाही. पाण्याचंही नियोजन जसं समजा काही प्रॉब्लेम आले, पंपिंग स्टेशनला काही काम निघाले तरी त्याचं व्यवस्थित नियोजन केलं गेलं पाहिजे. व्यवस्थित नागरिकांपर्यंत त्यांचा वेळोवेळी संदेश पोहोचला पाहिजे. दर 15-20 दिवसाने काहीतरी पाण्याची लाईन लिकेज आहे, परत ते 2 दिवस पाणी, पहिलेच अगोदर 2 दिवस देतात, त्याच्यात परत वाढलं जातं. अशा या मूलभूत ज्या पाण्याच्या ज्या गरजा आहेत, ज्या पद्धतीने हे बोलले की नगरसेवक 4 असल्यामुळे ते एकमेकाकडे टोलवाटोलवी करतात, त्याचा काय अनुभव आपल्याला? नाही, याचा बऱ्याच प्रभागामध्ये असा अनुभव येतो. सर्वसाधारण नागरिकाने जर समस्या एखाद्या नगरसेवकाला सांगितल्या तर तो नगरसेवक तर दुसऱ्या सेवकाला सांगायला लावतो, किंवा तो नागरिक मग प्रत्येक असं वारंवार आपल्या नागरिकांची हेळसांड होते असं दिसतं. तर तसं न होता पूर्वी जी एक पद्धत होती, एक वार्ड एक नगरसेवक, ती पद्धत जरा अधिकची चांगली वाटते. आपण बघितलं की महानगरपालिकेच्या निवडणुका 2017ला झाला, 22पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर मध्ये जवळजवळ 3-3.5 वर्ष प्रशासकीय कार्यकाल होता. प्रशासकीय कार्यकाल जास्त चांगला होता की नगरसेवक असतानाचा कार्यकाल जास्त चांगला? काय म्हणाला आपण? त्यावेळेस नगरसेवक असताना त्यावेळेस आपण कोणाला तरी सांगू शकत होतो. ह्यावेळेस प्रशासकीय कार्यकाळात आपण कोणाला सांगायचा हा मोठा प्रश्न नागरिकांसमोर होता. त्यामुळे मग नगरसेवकांचा कार्यकाळ चांगला असेल असं आपण म्हणू शकतो. पण त्याच पद्धतीने नगरसेवकांनी नागरिकांच्या समस्यांची जाण ठेवली पाहिजे व त्यांचे निराकरण केलं पाहिजे, एवढंच मी अपेक्षा व्यक्त करू. खूप खूप धन्यवाद. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला यांनी की प्रशासकीय कार्यकाळाला आपण कोणाला सांगू शकत नाही, परंतु नगरसेवकाला आपल्या वार्डातला नगरसेवक असल्यामुळे त्याला आपण हक्कानं सांगू शकतो आणि त्याने या नागरिकांच्या समस्येकडे लक्ष देऊन त्या समस्येला वाचा फोडून त्याने त्यांचं निराकरण केलं पाहिजे असं यांचं मत आहे. त्याला आपलं काय नाव आहे? शरद पगार. काय म्हणाल आपण? मालेगाव महानगरपालिका होऊन 25 वर्ष झाली, त्यापर्यंत आपल्याला मूलभूत सुविधा मिळतात का? नाही भेटत. अडचणी येतात. काय पाणीचा प्रॉब्लेम आहे. 2-3 दिवस आड करून पाणी येतं, बाकी दुसरं काय.
आपण बघितलंय की आपण बघतोय की वारंवार नागरिक म्हणताय की महानगरपालिका होऊन 25 वर्ष झाले, पण फरक काही पडला नाही. फक्त फरक पडला असेल तो टॅक्सेशनमध्ये पडला. आम्हाला टॅक्स वाढवून द्यावा लागतोय, परंतु सुविधा जशा पाहिजे त्या मिळत नाही, अशी सर्वसामान्य नागरिकांची तक्रार आहे. आता तरी भावी नगरसेवकांनी या तक्रारी दूर करण्यामध्ये पुढाकार घ्यावा, अशी ही सर्वसामान्यांची एक अपेक्षा असं आपण म्हणूया. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.